उद्यापासून चालेल ना हो तुम्हाला? अहो सांगा की. आता तुम्ही नाहीच म्हणताय म्हणल्यावर मी तरी काय करणार? नाईलाज आहे माझा. अहो, असं कसं? मनापासूनच सांगा की उद्या चालेल म्हणून. उद्या तुम्ही शाळेत येणार असाल तरच आज सुट्टी. नक्की येणार म्हणजे येणार. बघा, नाही तर उगाच तुमच्यामुळे त्या बिचाऱ्या बायकांची शाळा बुडायची. नाही नाही, फिक्स म्हणजे एकदम फिक्स. शब्द दिला. शब्द म्हणजे शब्द. मग आज तुम्हाला शाळेला सुट्टी. आता कसं बोललात? तुम्ही चला पुढं. ते मी बायकासनी सांगून येतो आज सुट्टी आहे म्हणून. ओ थांबा, मी आधीच बायकांना सांगितलं. पण असं कसं होईल? आपलं तर आत्ताच ठरलं ना व. आज सगळं तुमच्या मनासारखं घडतंय. वटपौर्णिमेमुळे आज बायकांना जमणार नव्हतं यायला. भारीच गंडी होता बघा तुम्ही. पण काय बी असू दे, जे केलं ते एक नंबर केलं बघा तुम्ही सुट्टी देऊन. चला. अहो काय झालं? ऐक, बघू. सांगितलं होतं का नाही चप्पल घाला म्हणून? आता लागलं का नाही काटा? आता तुम्ही गप उभं राहा. मी काढतो. नाही नाही नको, असू दे. तुम्ही वर बघा आकाशाकडे. नको नको नको. मगाशी ऐकलं असतं तर या झालं नसतं. तुम्ही बी ना आपल्याच मनाचं खरं करता बघा. माझं व्रत अर्धवट राहिलं असतं. अहो त्याला काय होतंय? राहिलं तर राहिलं अर्ध. असं कसं? मग 7 जन्म तुम्ही कसं मिळणार मला? मला गमावायचं नाहीये तुम्हाला. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही गमावलं तरी मी तुम्हाला हुडकत येईन की. खरंच याल? अहो येणार की. आपला शब्द म्हणजे शब्द असतोय. चला आपण घरला जाऊन मलमपट्टी करू. ते फक्त मातीत पाय ठेवू नका. काय तुम्ही खांद्यावर हात ठेवा आणि लंगडत लंगडत चला. चला. अहो थांबा. अहो असं ना तुमचा पाय लई दुखलो. चला. अहो तुम्ही डोळा बंद करा. अहो करा तर. हे काय करताय? अहो तुम्ही डोळा बंद करा. मला लाज वाटते. हो मग लाज वाटते तर कशाला उचलताय? कोणीतरी बघेल सोडा. अहो तुम्ही बायका नवऱ्यासाठी एवढे उपास तपास करतात, तर आम्ही एवढं केलं तर काय होतंय? हो नको, कोणीतरी बघेल सोडा. लोकांचं सोडा हो. तुम्ही पहिले डोळा बंद करा आणि काय बी झालं तरी डोळा उडू नका. अहो पण अहो करा तर. हो खरंच साहेब, अंजलीनं काय जादू केली कुणास ठाव. पण राणा शिकायला तयार झाला बघा. वा 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 वा. नाही आम्हाला खात्री होती सुनबाईची. लय बेस काम झालं बघा. आता राणाला म्हणावं जरा चांगला वागून शिक. अहो तो आता शिकणार म्हणलाय म्हणल्यावर शिकणारच की. साहेब अजून एक चांगली गोष्ट झाली बघा. कुठली? राणाच्या मनातलं खूळ बी काढून टाकला अंजलीनं. कुठलं? त्याच्यामुळं मालकीनबाई गेल्या ह्यो समज राणाचा अंजलीनं काढून टाकला बघा. देवच पावला म्हणायचा. अहो देव नाही, आमच्या थोरल्या सुनबाई पावल्या. होय खरंच लई कष्ट घेतलं पोरीनं. नाहीतर माझा जीव नुसता टांगणीला लागायचा.
काय होणार कसं होणार म्हणून. अहो जो दुसऱ्याचं चांगलं करतोय त्याचं वाईट होत नसते गोदाक्का. होय साहेब, माझा राणा चांगला म्हणून त्याच्या आयुष्यात अंजली आली. ब्रह्मचार्याचं लगीन झालं, ते शिकायला बी तयार झाला. आता त्यांचा संसार सुखाचा व्हावा एवढीच देवाला विनंती बघा. अहो होणार, काळजीच करू नका. बरं जरा सुनबाईंना द्या ना, आम्हाला त्यांचे आभार मानायचे. वडाच्या पूजेला गेल्या. आज वट पौर्णिमा आहे ना. अरे हा, त्या कामाच्या गडबडीत लक्षात राहत नाही बघा. ठीक आहे, माकडनं करतो आम्ही त्यांना फोन. घराची काळजी घ्या. होय ठेवतो. जी. काय झालं रे? आठवादीपणा आणि काय, 10 सांगितलं चप्पल घाला म्हणून. बिना चप्पलाच्या गेला पूजेला आणि काटा मोडला. बसा. अरे देवा, काटा मोडला? असा कसा मोडला? अहो काही नाही, मी चालत होते आता प्रेमाने एखादा माणूस सांगतोय तर ऐकलं ना तर देव असंच करणार का नाही? तू गप्र. मोठा आलाय पिरमाचा. अरे तुझ्या पिरमापायीच अनवाणी गेली ही पूजेला. त्याच तुला काहीच नाही होय? अगं तसं नाही. आता काय आहे, शहरातल्या माणसांना गावातल्या काटेकुट्याची सवय नाही ना व, म्हणून म्हणत होतो. मी पण आता गावातलीच आहे, शहरातली नाही राहिले. मी करून घेईन सगळ्याची सवय. लय दुखतंय काय ग? जरा. हा मग चालता बी आहे ना त्यासनी. मग मी मग काय? मग मग मी कसं बसा आधार देत चालवत इथवर आणले. हा तू बस, मी हळद घेऊन येते. टोचलंय तिथं लावूया. हा लाव लाव. तशी मला बी लय काम आहेत शेतात. जा आणि लवकर ये घराकडं. काळजी घ्या जरा. आणि एखादा माणूस प्रेमानं सांगत असतो तेव्हा जरा ऐकत जावा. काय हो का? अरे काळजी करू नका म्हणून काय होणार नाही. उद्या हे बघ, पैसे दिल्या बगर आपलं काय मानगुड सुटत नाही याच्यातनं. अरे होय की मर्दा. अरे मला सगळं माहिती आहे, पण पैसे नाही त्याला काय करणार. तो कोंबड्यांचा बिझनेस झाला असता सगळी झंझटच मिटली असते बघ. आता काय करायचं म्हणजे? अरे थांबू की त्याला, मी काहीतरी सोय करतो. अरे आजच्या दिवसापुरतं तटीव त्याला. छान आहेस, ठेव आता. तू असं काहीतरी करत असतीस ना, म्हणून इथे तिथं तोटा होतोय मला. आम्ही काय केलं आता? अगं गावातल्या सगळ्या बायका आपापल्या नवऱ्यासाठी उपवास धरायला, आणि तू बसून खायलीस वय. अगं कसं मिळणार पुण्य? म्हणजे तुझ्या पुण्यासाठी आम्ही उपास धरायचा? आमासनी काय खुळ कुत्र चावलंय वय? आणि तू तर आमचं ऐकून ऐकून दमायलायस, असं सांगायलायस उपास धर म्हणून? अगं असं कसं? तू सांग की काय बी, ऐकणार की मी. अगं बायकोचं ऐकणं हे कर्तव्यच असते नवऱ्याचं. सांग बघू काय बी. बघ हा. हा पण त्याच्या आधी तुला एक काम करावं लागणार माझं. 30,000 दे आणि काय सांगायचं ते सांग मला. फुटकी कवडी पण मिळणार नाही तुला. तरीच आम्ही म्हणलं एवढं गोड गोड कसं काय बोलायला सा? अगं दे की नंदुडे, लय अडचणीत आहे ग. खड्ड्यात गेला तू. पैसे पाहिजे म्हणलं की लगे आम्ही दिसतोय ना ग तुला? बाकीच्या टायमाला बरं वहिनी वहिनी करत असतो यास. आता ती जा तुझ्या वहिनीकडं माग पैसे जा. अगं आता त्या कोंबड्यांच्या बिझनेस मध्ये गोळ झाला म्हटल्यावर कुठल्या तोंडानं पैसे मागू? मग आमच्याकडे कोणत्या तोंडानं पैसे मागायलास? बायकोस तू माझी, हक्क आहे माझा. हा, खड्ड्यात गेला तू आणि खड्ड्यात गेला तुझा हक्क. जा आता तुझ्या वहिनीकडे पैसे माग, नाही तर तुझ्या रानादाकडे पैसे माग. जा बघ देत्यात का. अगं असं कसं जाणार?
आधीच माझ्यामुळे त्यांच्या डोसक्याला किती ताप झालाय माहितीये ना व? मग आमच्या डोसक्याला कशा पैताप द्यायलायस तू जा बरं आम्हाला जरा खाऊ दे नीट बायकोस का काही दासीन कैदाशीनच आहे निघ आमचा कैदाशीनपणा दावाय गेलो का नाही तर या घरातल्यांना लई महागात पडाल ध्यानात ठेवा एक तर या ठोकळ्याला शिक्षणापासून कसं लांब ठेवायचं ते काय कळणं झालंय देवा अरे कोणत्या जन्माचं पाप म्हणून या असला नग घातलायस र पदरात पत्राचं काय तायसा हो एक दुसरा नग हा काय म्हणलं सर काय नाही बाई आम्ही जरा आमच्या नशिबाला शिव्या घालत होतो अव नुसतं नशीबच नाही फुटका नशीब म्हणा तुम्हाला कळलंय काय आज काय झालंय ते काय झालं आता अहो आज त्या वटपौर्णिमेच्या पूजेला गेल्यावर त्या मास्तरनीच्या पायात काटा घुसला भळाभळा रगत आलं अरे वा चांगलंच झालं की कळलं का चंदे पाप अशी बाहेर येत असत्यात नाही कळवळली असेल ना व अव कसली कळवळत्या अव रानादानं मस्त सेवा केली तिची तिच्या हाताला अगदी धरून घरात आणली अशी कळी खुलली का नाही त्या मास्तरनीची काही विचारू नका सा मग त्यात काय नवीन आहे रोजचं मड त्याला कोण रड अहो ताईसाहेब हे बी खरंच आहे पण हा तुम्हाला जेव्हा काय घराबाहेर काढतील की नाही तेव्हाच काय तर नवं होणार चंदे वरडू नका असं ताईसाहेब तुम्ही बघा आधीच तुमच्या पायाखालची जमीन सरकल्या एकतर या फुलणाऱ्या प्रेमामुळं रानादा शिकाय तयार झाला आणि एकदा का रानादा शिकला बिकला तर तुमची उचल बांगडी फिक्स समजा आम्ही बरी आमची उचल बांगडी होऊ देऊ एवढं सोपं वाटलं काय ते अहो ताईसाहेब रानादाचं मास्तनीचं प्रेम बी एवढं साधं सोपं नाही त्यांच्या बी प्रेमाचा लई मोठा भडका उडालाय अहो ताईसाहेब काय तर करावं मला खुरपाय नाही जायचंय चंदे ह्यो उडालेला भडका आम्ही जवणार तू नग काळजी करू कसं मनातल्या मनात हिजवू नका म्हणजे झालं चंदे बरं सांगा कसं जीवनात आमासनी जरा विचार करू दे आयुष्यभर तर विचारच करत आला असा ताईसाहेब मला नाही वाटत तुमच्याच्यानं काय होईल म्हणून मुस्काट फोडू का ह्यो भडका नाही जवला तर नाव बदल आमचं आव ताईसाहेब मी तुमच्या पाया पडते नाव बदलायची गोष्ट तर करू नका चंदे आम्ही बी बघतोच आता ह्यो ठोकळा कसा शिकतो ते मारकी अरे सोड की अरे सोड काय लावलंय अरे काय झालं एवढं रातच्याला कशाला हाक मारताय समजा ठीक आहे ना व बोला की काय नीट नाही आमचा दोस्त बिघडलाय म्हणून कळलं आम्हासनी कोण रे तूच की आणि कोण आता अभ्यास करत बसला होतास वय ए मी कशाला अभ्यास करू आणि मी कुठे बिघडलोय रे अरे बिघडलायस म्हणजे चांगल्या अर्थानं रे तू उद्यापासून शाळेत जाणारस ना व? आता नाही जाऊन काय करतोय ते काय अंजलीबाई सोडताय तोय अरे जा की मग लय मस्त असते शाळा होय मस्त असते शाळा वय तुमच्यासाठी मस्त असेल रे इथं माझं काय झालं मलाच माहित आहे काय नाही होत आता आम्ही हे बघ तुझ्यासाठी काय काय आणलंय
हे काय आहे? तू दरवर्षी आम्हाला शाळा चालू झाल्यावर काय तर आणत होतास ना व? मग आता तुझी नवीन शाळा सुरू होणार आहे म्हणून आम्ही आणलंय हे सगळं तुझ्यासाठी. नाही नको मला हे. अरे घे की लाजू नकोस. हे बघ असं एकदम प्रभावात जायचं असते शाळाला. अरे, हा आणि अजिबात घाबरायचं नाही. कोण काय म्हटलं तर आमचं आम्ही सांगतो. बघ रानदा ही पेन्सिल असं लिहायचं आणि दाबून लिहायचं म्हणजे नीट अक्षर येतात. हा आणि दप्तर कसं घालायचं माहितीये ना व? थांब सांगतो. हात वरती कर. कशाला? अरे कर तर. हा ते पण कर. घाल की. काय रानदा. हा आणि वॉटर बॅग पाणी पिण्यासाठी याचा उपयोग होतोय. एवढं समज करायचं असते होय? होय कळायलाच लागणार की. तुझा हात दाखव. आणि नख बी लई नीट कापायला लागतात बघ. ए आणि केस कसली जरा नीट भांग पाडायचा. थांब दादा सांगतो. अरे, शर्ट जरा इनशर्ट करायला लागतंय. आणि शाळेत जरा शिस्तीनं वाग. होय हा आणि ते काय शेत नाही शाळा आहे काय. हे गप्पे. इकडे तुम्ही मला धीर द्यायला आलात तर मला घाबरवायला. घाबरेल तो रानादा कसला. रानादा तो अजिबात घाबरणार नाहीस बघ. अरे गावाला तो आता मागं हटणार नाही. अरे आपल्या वहिनीने तयारीच तशी करून घेतल्या. राणा अभी सभी अच्छे से सेट हुआ है. तू आता जोर लगा की पढाई कर. हा अरे कसला जोर. तर माझंच मला काय सुधारणा झालं. मी काय म्हणतो, मी पळून जाऊ काय? मी पण येते. ए अरे काढ की. काय चाललंय काय आज सगळेजण इथे. ते आमच्या नवीन विद्यार्थ्याची तयारी नीट कशी झाली ते बघा आले. मग झालीये का नीट तयारी. एक नंबर तयारी चालू आहे. आणि रानादाला शाळेत कसं शिकायचं असतंय ते सांगत होतो बघा आम्ही. होय आता तुम्ही समजावून सांगितलंय म्हणल्यावर यांच्यासाठी आणखी सोपं झालं असेल काय हो. हा होय. अहो एकदम सोपं आहे की. माझ्या आयुष्यात मी एवढी सोपी गोष्ट बघितलीच नव्हती. बरं चला आता खूप उशीर झालाय. तुम्ही सगळे घरी जा. नाही तर तुमचे आई बाबा माझ्यावर रागवतील. चला सोडतो मी तुम्हाला. चला रानादा येतो. हा. हळू जा. तुम्ही शाळेत जाणार म्हणल्यावर सगळे किती खुश आहेत बघा. मला तर खूप आनंद झालाय. पण मी कुठे? काय काय नाही. हेच की ते समजा वेगळं आहे ना माझ्यासाठी. उद्यापासून मी शिकणार आहे आणि शिकतोय ते चांगलंच आहे म्हणा. हो चांगलंच आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. अहो तुमची इच्छा आहे म्हणून तर करायलोय मी. नाही तर माझं काय समजा बरं चाललं होतं. तुम्हीच मागं लागलात शिका म्हणून. आणि ते शिक्षणाचं महत्व बी समजवलं. ते कळलं बी मला. पण एक सांगू काय, हे समजा मी तुमच्यासाठी करायला. एवढं प्रेम करता माझा. अहो तुम्हाला विचार बी करता येणार नाही एवढं. मला विचार करायचाच नाही कारण प्रेम कधी मोजायचं नसतं. आता कसं एक नंबर बोललात बघा. काय का असं ना प्रेम आहे महत्वाचं. आणि तुमच्या प्रेमापायी मी काय बी करायला तयार आहे. प्रेम कमी नाही ना होणार कधीच. अहो कधीच नाही. जीव गेला तरी नाही. अहो असं नाही बोलत. बरं मी काय म्हणतो, हे समजा जमल ना मला. तुम्ही कशाला काळजी करताय. मी आहे ना. अहो तुम्ही आहे म्हणून ते हे समजा करायला ना मी. ते बी तुमच्या प्रेमापायी. आता प्रेमाचं राहू दे. जाऊन आधी जेवा.
आज लवकर झोपून उद्या उठायचं ना लवकर. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्याकडून खूप अपेक्षा आहेत माझ्या. समजा पुऱ्या होणार बघा. चला आता.